नाशिकचा हरामखोर, नीच, ढोंगी, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्या विरुद्ध एका महिलेने एक FIR नोंदवली आणि त्या FIR मध्ये काय लिहिलंय ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघू. महिला म्हणते की तिचं लग्न ठरत नव्हतं. तिचे एक भाऊजी आहे, ते भाऊजी तिला म्हटले की मी कॅप्टन खरात बद्दल ऐकून आहे. ते पूजा करतात आणि त्यांच्या पूजेमुळे बऱ्याच मुलींना फरक पडतो. म्हणजे लग्न वगैरे जुळतं त्यांचं. म्हणून ती भाऊजींसोबत कॅप्टन खरातकडे गेली. कॅप्टन खरातने भाऊजीला केबिन बाहेर बसवलं आणि तिला आतमध्ये बोलवलं. ती सांगते की त्यांनी केबिनचा लॅच तिला बंद करायला लावला. तो म्हणाला की तुझ्या समस्या मी दूर करणार आहे आणि त्याने तिला एक काळ्या रंगाचा खडा दिला आणि तो खडा गळ्यात घालायला लावला आणि काही दिवसात तिचं लग्न ठरलं. जे की नाही त्याच्याकडे गेली असती तरी ठरलंच असतं. तिला वाटलं की ठीक आहे, लग्न ठरलंय आणि आता गळ्यात खडा घालायची काही गरज नाही, म्हणून तिने तो खडा काढून ठेवला. काही दिवसांनी नवऱ्या मुलाकडचं आणि नवरी मुलीकडचं काहीतरी भांडण झालं, फॅमिली वाद, आणि त्या वादानंतर त्यांचं लग्न कॅन्सल झालं. लग्न मोडलं आणि पुन्हा हे लोक कॅप्टन खरातकडे गेले. मग तो बोलला की तुझ्या गळ्यातला खडा तू काढलास का? ती बोलली की हो. मग तो म्हणाला की तू माझं ऐकलं नाहीस म्हणून असं झालं. मग त्याने तिला सांगितलं की 11 नारळ घेऊन खंडोबाच्या मंदिरात जायचा आणि हे नारळ तिथे वाहायचे, आणि त्याने तिला एक पिवळ्या रंगाचा पुष्कराज घालायला दिला. या पुष्कराजची त्याने टोटल किंमत 50,000 रुपये त्यांच्याकडनं घेतली. तिने तो घातला. पुन्हा तिचं लग्न ठरलं. पुन्हा ती कॅप्टनकडे गेली आणि तो बोलला की लग्न जुळलं असलं तरी तुमच्यात काहीतरी दोष आहे, तो दोष दूर करावा लागेल, पूजा करावी लागेल. मग त्यांनी एका मंदिराचं नाव सांगितलं की या मंदिरामध्ये तुम्ही या, तिथे आपण पूजा करू, मग तुमच्या अडचणी दूर होतील. एक आठवड्यानंतर हे लोक पुन्हा पूजा करायला गेले. भोंदूबाबाकडे गेले. गेल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला आत केबिनमध्ये बोलवलं. मुलाला बाहेर थांबवलं. तिला पुन्हा केबिनचा लॅच बंद करायला लावला. तांब्याच्या भांड्यात पाणी घेतलं आणि ते पाणी तिला डोक्यावर ठेवायला लावलं. काहीतरी मंत्र पुटपुटले आणि ते पाणी तिला प्यायला लावलं. तिने FIR मध्ये लिहिलंय की ते पाणी इतकं कडू होतं आणि इतकी घाण टेस्ट होती की तिला पितांना मळमळल्यासारखं झालं. नंतर त्याने लाईट बंद केले आणि पुटपुटायला लागला की मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहेस, असं सतत तिच्या दोन्ही कानात तो बोलत राहिला. मुलगी म्हणते तिला हिप्नोटाईज झाल्यासारखं झालं. तिला कळलंच नाही की तिच्यासोबत काय होतंय. त्याने त्या पाण्यामध्ये काहीतरी गुंगीचं औषध वगैरे टाकलेलं असेल. तू माझी राधा आहेस असं म्हणत त्याने जबरदस्ती तिला टच करायला सुरुवात केली. तिच्या अब्रूवर घातला आणि तिचा बलात्कार केला. हे झाल्यानंतर त्याने सांगितलं हे कोणाला सांगू नकोस. हे कोणाला सांगशील तर तुझा नवरा मरून जाईल, तुझे लग्न होणार नाही आणि तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाही. मुलगी घाबरलेली होती. तिने कोणालाच काहीच सांगितलं नाही. नंतर तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा भोंदूबाबाने तिला फोन केला आणि सांगितलं की लग्न झालंय, मला भेटायला आहे. आता ऑलरेडी त्या मुलीसोबत हा प्रकार झालेला होता. कुठलीच मुलगी असं झाल्यावर पुन्हा तिथे जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही. ती घाबरली. पण ह्या बाबाने तिला सांगितलं की माझ्याकडे तुझे फोटो आणि व्हिडिओ आहेत, तू जर कोणाला सांगशील तर मी सांगेल की हिनेच कडी लावली आणि हीच सगळं करत होती. म्हणून ही लग्न झाल्यानंतरही पुन्हा त्याच्याकडे गेली आणि तिच्या नवऱ्याला पण त्याने कॉल करून यायला सांगितले. हे दोन्ही गेल्यावर त्याने त्यांच्या दोघांचे हात बघितले आणि सांगितलं की तुमचे हात बघून लक्षात येतंय की लग्नात तुम्हाला कोणाशी तरी नजर लागली आहे. ती नजर काढावी लागेल. तुमच्या जीवाला त्या नजरेमुळे धोका आहे. आणि ही नजर काढण्यासाठी त्याने प्लास्टिकची पाण्याची बॉटल देऊन त्यामध्ये काहीतरी टाकून त्यांना दिलं आणि सांगितलं की ही बॉटल तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा. काही दिवसांनी बॉटलमधील पाणी काळं होईल आणि हे पाणी काळं झालं तर समजा की तुमची नजर आता गेलेली आहे आणि पुन्हा माझ्याकडे या. आपण एक विधी करू, मग तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता हा बाबा काय करतोय हे फक्त मुलीलाच माहित होतं. तिच्या नवऱ्याला काहीच माहित नव्हतं आणि ती इतकी घाबरलेली होती की कोणाला काहीच सांगू शकत नव्हती. त्याने तिच्या नवऱ्याला कॉल करून विचारलं की पाणी काळं झालं असेल तर या, एक पूजा करू. मग झालं. पुन्हा हे लोक गेले. गेल्यानंतर त्याने सांगितलं की हिला ध्यान लावून हिचा एक विधी करायचा आहे आणि नवऱ्याला पुन्हा बाहेर पाठवलं. मुलीला आतमध्ये नेलं आणि तिथे फार विचित्र गोष्टी त्या माणसाने तिला करायला लावल्या आणि सांगितलं की तू आता माझ्या वेगवेगळ्या अवयांची पूजा कर. तिने त्याच्या अवयांची पूजा केली आणि सांगितलं की तू जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल आणि तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, कारण माझ्याकडे फार मोठे मोठे लोक येतात. मुख्यमंत्री माझ्याकडे येऊन गेले, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पुढे मुलगी म्हणते ती बोलली नाही कारण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नसता आणि लोक म्हटले असते तुझाच काहीतरी दोष आहे. म्हणून ती म्हणते की मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि तो पुन्हा पुन्हा फोन करून
तिच्या नवऱ्यासोबत बोलायचा, तिला फोन करायचा आणि तिला सांगायचा, तू जर नाही आलीस तर मी तुझं आयुष्य बर्बाद करून टाकेल. तू बाहेर खेळाली आहेस असं तुझ्या नवऱ्याला सांगेल. तुझ्या नवऱ्याला तुझे फोटोज आणि व्हिडिओज दाखवेल. अशा प्रकारे धमक्या देऊन तो असे प्रकार करत राहिला. मग प्रश्न हा आहे की आता मुलगी कशी बोलली, तक्रार कशी केली? तर त्या मुलगीचा जो भाऊजी होता त्याने कुठून तरी या बंधूबाबाबद्दल वाईट ऐकलं. म्हणजे या बाबाच्या विरोधात काही महिलांनी तक्रार केली आहे असं 1 वर्षापूर्वी पेपरला आलं होतं. मग भाऊजी तिला म्हटले की तुझ्यासोबतही असं काही झालंय का? काही असेल तर मला सांग, घाबरू नको. भाऊजींनी तिला विश्वासात घेतलं. भाऊजींनी तिला आधार दिल्यामुळे ती समोर आली आणि तिने तक्रार केली आणि आता ती बोलते. अशा प्रकारे ह्या भोंदू बाबा मुलींना, बायकांना ब्लॅकमेल करायचा. माझी लोकांना रिक्वेस्ट आहे की तुमच्या घरातल्या महिलांना कुठल्या पण गोष्टींबद्दल न रागवता त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना सांगा की कोणी जर असा प्रकार तुमच्यासोबत करत असेल आणि फोटोज व्हिडिओज व्हायरल करायची धमकी देत असेल तर त्याला सरळ सांगा की तुला जे करायचंय ते कर, माझ्या घरच्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण हे जे पण झालंय हा अत्यंत घाणेरडा आणि वाईट प्रकार झालाय. यात सामील झालेल्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत. यावर तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून सांगा.